ओम साईराम मैत्रिणींनो, घेबरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे पहा, आज आपण बॅक हुक ब्लाऊजची कटिंग पाहणार आहोत। पहा, त्यासाठी आपण ओपन बाजू आपल्या बाजूने ठेवून घेतलेली आहे। अर्धा इंच आपण जे आहे ते आयुक पट्टीसाठी एक्स्ट्रा घेतलेला आहे। आता ह्या ब्लाऊजची तयार उंची आहे 14.5 इंच प्लस आपण 1 इंच घेतलेली आहे शिलाई मार्जिंगसाठी। अशा पद्धतीने दोन्ही बाजूने 15.5 इंचावरती असं व्यवस्थित पॉईंट देऊन घ्यायचे आहे। त्यानंतर पाहता ह्याचं शोल्डर जे आहे 36 छातीचा मापाचा ब्लाऊज आहे, तर ह्याचं शोल्डर जे आहे ते आपण 5.5 इंचावरती घेतलेला आहे। व्यवस्थित 5.5 इंचावरती मार्क करून घ्यायचा आणि त्याचा मुंडा जो आहे तो आपण घेणार आहोत 6 इंचावरती। अशा पद्धतीने ब्लाऊज कट केला तर एकदम फिटिंगमध्ये बसणार आहे। पहा, व्यवस्थित 9 चौक 36 प्लस 1.5 इंच आपण शिलाई मार्जिंगसाठी घेणार आहोत। डायरेक्ट कपड्यावरती कटिंग होत आहे। पहा, 1.5 इंचावरती तिथे पॉईंट देऊन घेतला आपण। 9 चौक 36 आणि 1.5 इंच शिलाई मार्जिंग म्हणजे 10.5 इंचावरती व्यवस्थित असे दोन्ही पॉईंट आपल्याला असे जोडून घ्यायचे आहेत। पहा, पूर्ण आपण अस्तरवरतीच कटिंग करून दाखवणार आहोत त्या ब्लाऊजची। त्यानंतर पहा, आता याची मुंड्याची जी खुली आहे ती घेणार आहोत आपण 1.25 इंचावरती। आपण डीप नेक जो आहे तो तयार करणार आहोत, त्यामुळे आपण 1.25 इंचावरती जी आहे ती मुंडा खोली देऊन घेतलेली आहे आणि फ्रेंच कर्वने अशा पद्धतीने पहा मार्क करून घेतलेला आहे 1.25 इंचावरती। त्यानंतर पहा, आता गळ्याची जी रुंदी आहे ती 2.25 इंचावरती आपण घेणार आहोत, जेणेकरून गळा उतरायला नको त्यामुळे। त्यानंतर पहा, आता गळा जो आहे तो खालच्या बाजूने मोजून घेतलेला आहे मी 3.5 इंच आपल्याला तयार हवा आहे, तर आपण 4 इंचावरती मार्क केलेला आहे की कमरेच्या साईडला आपलं अर्धा इंच फिटिंगमध्ये जाणार आहे। त्यानंतर गळ्याची रुंदी जी आहे ती 3 इंचावरती मार्क केलेली आहे, तुम्ही 3.5 इंचावरती घेऊ शकता। आणि त्यानंतर त्याला व्यवस्थित असं गोल आकार देऊन घेतलेला आहे। आपण गोलच गळा घेणार आहोत, परंतु आता मी तो कट करणार नाही आहे। त्यानंतर पहा, आता 4 इंचावरती आपण जी आहे ती टक्सची रुंदी घेतलेली आहे आणि 4 इंच उंची घेतलेली आहे। अशा पद्धतीने मार्किंग केली। अर्धा इंच जे आहे ते आपण टक्समध्ये मार्किंग घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं सरळ रेषेमध्ये जोडून घेतलेलं आहे। त्यानंतर पहा, आता आपल्याला फिटिंगच्या साईडला अर्धा इंच वरच्या बाजूला यायचं आहे आणि बरोबर टक्स पॉईंटपर्यंत तिरकस असं सरळ जोडून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपली ड्राफ्टिंग झालेली आहे। आता आपण बॅक पार्टची कटिंग करून घेऊया। हा पॅडेड ब्लाऊज आहे, कफवाला। कफ ब्लाऊजमध्ये कफ बसवतात ना, ते कफ आपण ह्याच्यामध्ये बसवणार आहोत। आता हा मी व्हिडिओ तुम्हाला शेअर करणार आहे आणि यानंतर पूर्ण बॅक हुक असल्यानंतर समोरच्या साईडने पहा पॅडेड ब्लाऊज कशा पद्धतीने स्टिच करतात याविषयी पूर्ण डिटेल माहिती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार आहे। ह्याच्यामध्ये आपण फक्त कटिंग पाहणार आहोत, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्टिचिंग, बॅक हुक ब्लाऊजची स्टिचिंग विथ पॅडेड ब्लाऊज। पाहायला नक्की विसरू नका। पहा, आता अशा पद्धतीने आपण याची कटिंग करून घेतलेली आहे। आता जो साईडचा जो आपण अर्धा इंच घेतलेला तोही कपडा एक्स्ट्राचा आपण कट करून घेतलेला आहे। त्यानंतर पहा, आता इकडे जॉईंट जो कपडा आहे, जॉईंट जो भाग आहे तो आपण आपल्या बाजूने ठेवून घेतलेला आहे व्यवस्थित असा। अर्धा इंच जे बॅकसाठी आपण एक्स्ट्रा घेतलेलं होतं ते इथे घ्यायचं नाही आहे, त्यामुळे मी इकडे 5.5 इंचावरती बरोबर मार्क केलेलं आहे। अर्धा इंच एक्स्ट्रा येऊन आपलं ते बॅक साईडला जे आहे ते तिथे 6 इंचावरती तयार झालं होतं, ते तेवढं आपल्याला इथे घ्यायचं नाही आहे। इकडे 5.5 इंच शोल्डर घ्यायचं आहे आणि असं व्यवस्थित मार्क करून घ्यायचं आहे। पहा, त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, पहा तयार आपली जी उंची आपण बॅकसाठी जी घेतली होती ती किती घेतली होती, आपण 15.5 इंचावरती घेतलेली होती, 14.5 तयार होती, तर इकडे आपल्याला व्यवस्थित असं मोजून घ्यायचं आहे। पहा, इथे आपण 15.5 वरती मार्क केलं आणि अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आपल्याला समोरच्या उंचीसाठी। फक्त अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेणार आहोत, इथे 1.5 इंच घ्यायचं नाही आहे, इथे अर्धाच इंच घ्यायचं आहे। पहा, व्यवस्थित असं अर्धा इंच आपण उंचीमध्ये एक्स्ट्रा घेतलं, त्यानंतर आपण व्यवस्थित असं मार्किंग करून घेतलेलं आहे। पहा, अर्धा इंच फक्त आपण फ्रंट साईडला एक्स्ट्रा घेतलेला आहे। इथेही आपल्याला गळा रुंदी जी आहे ती 2.25 इंचावरतीच घ्यायची आहे आणि गळ्याची उंची जी आहे ती 6.5 रेडी होणार आहे, 7 इंचावरती आपण मार्क केलेला आहे। हा वर्कवाला ब्लाऊज आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल। मी फक्त इथे जस्ट तुम्हाला मार्किंग करून दाखवत आहे। त्यामध्ये ज्या पद्धतीचा नेक आहे त्याच पद्धतीचा आपण फ्रंटचा नेक घेणार आहोत, फक्त मी तुम्हाला हे मार्किंग करून दाखवलेलं आहे। पहा, ह्याच्यामध्ये हा नेक आपण कट करणार नाही आहोत, ज्यावेळेस आपण जॉईंट करू त्यावेळेस कट करणार आहोत स्टिचिंगच्या वेळेस। त्यानंतर पहा, आता आपल्याला वरच्या बाजूने मुंड्याच्या बाजूने 1 इंच आणि कमरेच्या बाजूने 2 इंचावरती व्यवस्थित असं आपल्याला वाढवून घ्यायचं आहे। पहा, पट्टी सरळ रेषेमध्ये जोडून घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे। व्यवस्थित असं आपण ते दोन्ही पॉईंट जोडून घेतले। त्यानंतर जो टक्स पॉईंट येणार आहे तो आपला येणार आहे 10.5 इंचावरती, रेडी 10 इंच होणार आहे। इकडे पहा, आता आपली प्रिन्स कटची जी खालची जी आहे खालच्या बाजूचा टक्स आहे तो 3.5 इंचावरती घेतला। त्यानंतर पुढे आपण 2 इंच बरोबर मध्ये अंतर घेणार आहोत
आणि तेच वरच्या बाजूने 10.5 इंच जिथे घेतलं तिथे आपण 4 इंचावरती पॉईंट देऊन घेतलेला आहे आणि खालच्या बाजूने 2.5 इंचावरती बरोबर अशी उंची वरच्या बाजूने आपल्याला वाढवून घ्यायची आहे। हा पॅडेल ब्लाऊज आहे। ह्याच्यामध्ये फ्रंट बाजूलाही मी पट्टी जॉईंट करणार आहे कमरेच्या बाजूला, त्यामुळे इकडे फक्त आपण अर्धा इंच वाढवलेला आहे। हे अशा पद्धतीने। आता पहिले आपण काय करायचं आहे, मुंडा खोली देऊन घेऊया। मुंडा खोली मी आधी द्यायला विसरली होती, सॉरी। अशा पद्धतीने अर्धा इंच बरोबर आपल्याला आतल्या बाजूने अशी मुंडा खोली देऊन घ्यायची आहे फ्रंट साईडची। बॅक साईडची जी आहे ती आपण ड्रॉ केलेली आहे, फ्रंट साईडची अशी व्यवस्थित अशी आपल्याला मुंडा खोली देऊन घ्यायची आहे। इकडे व्यवस्थित द्यायची आहे। ज्यावेळेस तुम्ही कटिंग करून स्टिचिंग करणार त्यावेळेस मागे पुढे झालं तर थोडं फिनिशिंग देऊन घ्यायचं आणि अशा पद्धतीने प्रिन्स कटचा जो शेप आहे तो आपण असा ड्रॉ करून घ्यायचा आहे। व्यवस्थित 2.5 इंचावरती वरच्या बाजूला यायचं आहे आणि हलक्या हाताने असा शेप देऊन घ्यायचा आहे। किती एकदम फिनिशिंगमध्ये मस्त असा परफेक्ट आपला असा शेप आलेला आहे। त्यानंतर त्या पॉईंटपासून अर्धा इंच जिथे आपण वाढवलं आहे तिथपर्यंत असं बरोबर सरळ रेषमध्ये जोडून घ्यायचं त्याला। त्याच पद्धतीने या बाजूलाही आपण आईहूक पट्टी असते त्या बाजूला टक्स देऊन घेणार नाही आहोत, त्यामुळे तिकडे आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे। इकडे व्यवस्थित असं मोजून घ्यायचं। 15.5 इंच जिथे येतं बरोबर तिथे असं क्रॉसमध्ये आपल्याला इकडे एक रेषा जोडून घ्यायची आणि जिथे आपण क्रॉसमध्ये लाईन मारून घेतलेली आहे बरोबर त्यावरतीच आपल्याला कट करून घ्यायचं आहे। हा पॅडेड ब्लाऊज शिवणार आहोत आपण, त्यामुळे इकडे फक्त उंचीमध्ये फ्रंट साईडला आपण अर्धा इंच वाढवलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। अशा पद्धतीने व्यवस्थित असं पूर्ण आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये मी बाईची कटिंग पण दाखवणार आहे तुम्हाला आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्यवस्थित असं तुम्हाला मी बॅक हुक आणि फ्रंटला पॅड कसे आपण त्याच्यामध्ये टाकायचे असे एकदम सविस्तर पद्धतीमध्ये तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओही मी सेंड करणार आहे। हाही व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि पुढचाही व्हिडिओ पाहायला नक्कीच विसरू नका। नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित शिकवणार आहे। हे अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपण समोरचा भाग जो आहे तो व्यवस्थित असा कट करून घेतला आहे। इकडे जॉईंट पार्ट्स आहे कारण इकडे आपल्याला आईहूक पट्टी लावायची नाही आहे, ती बॅक साईडला येणार आहे। हे अशा पद्धतीने व्यवस्थित आपली प्रिन्स कटची ही कटिंग झालेली आहे। आता आपण बाही कटिंग पाहूया। हे व्यवस्थित अशी कटिंग झालेली आहे। आता आपली बाहीची उंची जी आहे ती इकडे 6.5 इंच आहे, तर आपल्याला एक्स्ट्रा घ्यावं लागणार आहे 1 इंच शिलाई मार्जिंगसाठी 7.5 इंचावरती। आता डबल फोल्ड इथे आपण कपडा घेतला, 9 इंचाची छाती आहे आपली, तर आपल्याला त्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचं असतं। प्रत्येक बाहीमध्ये सेम हीच मेथड वापरायची। जेवढ्या छातीचा चौथा भाग येतो त्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचं आणि बरोबर रुंदी टाकून घ्यायची बाहीची। काही अवघड नाही, एकदम सोपी ट्रिक आहे। हे अशा पद्धतीने व्यवस्थित असं 7.5 इंचावरती मार्क केलं। 6.5 आपल्याला रेडी हवी आहे। त्यानंतर 9.5 इंचावरती बरोबर असं आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे। बॉटमच्या साईडला 1 इंच आतल्या बाजूला यायचं आहे। वरच्या बाजूने व्यवस्थित असं 9.5 इंचावरती मार्क करून घेतलं आणि त्यानंतर आता आपल्याला उतार जो बाहीला द्यायचा आहे तो द्यायचा आहे 3 इंचावरती। 6-7 इंचाची जेव्हा बाही आपण रेडी करतो त्यावेळेस उतार जो आहे तो 3 इंचावरती द्यायचा। 1.5 इंच फिटिंग आपली मार्जिंग जाणार आहे, तर सरळ रेषेमध्ये बरोबर 3 इंचावरती 1.5 इंचावरती यायचं आहे आणि वरच्या बाजूने असा व्यवस्थित असा आपल्याला बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे। आता स्टिचिंगच्या वेळेस मी बाही जी आहे तिला फ्रंटचा जो शेप आहे तो मी स्टिचिंगच्या वेळेसच देते। प्रत्येक साईजची बाही कटिंगचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे। छोट्या बाहीचा व्हिडिओ आहे, लॉंग बाहीचा व्हिडिओ आहे आणि मीडियम साईजच्या बाहीचाही व्हिडिओ अपलोड आहे। जर काही शंका असेल तर नक्की जाऊन तिकडे तुम्ही पाहू शकता। हे अशा पद्धतीने व्यवस्थित अशी आपली ही बाहीची कटिंग झालेली आहे। हे दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं आपण सगळे पार्ट्स जे आहेत ते मेन फॅब्रिकवरती कट करून घेतलेले आहेत। नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्यवस्थित तुम्हाला सविस्तरपणे मी हा पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे स्टिचिंगचा। लास्टपर्यंत पाहायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सर्वांचे धन्यवाद। बाय बाय।